आज दिनांक 18 जून रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती एक मोठा अनर्थ होण्यापासून टळलेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे लेनवरती 41/200 या ठिकाणावरती एक मोठा दगड कोसळून जो आहे तो सुरक्षा नेटमध्ये अडकलेला होता आणि कुठच्याही क्षणी हा सुरक्षा नेटला म्हणजे सुरक्षा जाळ्यांना तोडून वरनं खाली पुणे लेनवरती पडणार होता। आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तब्बल 1 तास ते 1.5 तास पुणे लेन जी आहे ती एक्सप्रेस हायवेची बंद करण्यात आली। त्यानंतर आपण बाजूच्या स्क्रीनवरती पाहत असत वरती अनेक कामगार काम करत आहेत व नेटमध्ये अडकलेला दगड हा सुरक्षितपणे खाली पाडण्याचं काम सुरू होतं। तब्बल 1.5 तासानंतर या कामाला यश मिळालेले। तब्बल 1.5 तासाच्या अथक मेहनतीनंतर हा भला मोठा दगड जो आहे दरडीमधला हा दगड जो आहे तो सुरक्षितपणानं एक्सप्रेसवेच्या मध्यभागी पाडण्यात आलेला आहे। इथे कुठचाही धोका संभव झालेला नाहीये, कुठची जीवितहानी झालेली नाही, परंतु हा दगड जर चालू गाड्यांवरती पडला असता तर एक फार मोठा अनर्थ झाला असता, फार मोठी जीवितहानी इथे झाली असती। आणि प्रशासनाने घेतलेल्या योग्य काळजीमुळे एक्सप्रेस हायवेच्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा दलाने घेतलेल्या योग्य त्या निर्णयामुळे हा दगड व्यवस्थितपणानं रेस्क्यू करून खाली पाडण्यात आलेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज 18 जून रोजी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आलेली आहे। द्रुतगती मार्गावरील मुंबई पुणे मार्गिकेवर किलोमीटर 41/200 या ठिकाणी डोंगरावर बसवण्यात आलेल्या दरड सुरक्षा जाळ्यांमध्ये एक प्रचंड आकाराचा दगड घसरून अडकून राहिला होता। या दगडाचा आकार इतका मोठा होता की सुरक्षा जाळे फाडून त्याचा काही भाग बाहेर आला होता आणि तो कुठच्याही क्षणी कोसळून थेट महामार्गावरती पडण्याची शक्यता निर्माण झाली होती। ही गंभीर बाब सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास येताच तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या। खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी सुमारे 11:30 वाजेच्या आसपास पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक लेन तात्पुरती बंद करण्यात आली। संभाव्य धोका ओळखून महामार्ग सुरक्षा यंत्रणा, देखभाल कर्मचारी आणि संबंधित पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू केले। साधारण 1.5 तास सुरू असलेल्या अथक आणि अत्यंत जोखमीच्या कामगिरीनंतर अखेर या अवजड दगडाला सुरक्षितपणे खाली पाडण्यात यश आले। दगड थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळला, मात्र त्याआधीच वाहतूक बंद करण्यात आल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी झाली नाही। सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे आणि वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे एक मोठा अनर्थ टळला असून महामार्गावरील हजारो वाहन चालकांचे प्राण वाचल्याची भावना व्यक्त केली जात आहे। दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरांवरील दरडी आणि सैल दगडांचा धोका वाढत असल्याने अशा संवेदनशील ठिकाणावर विशेष लक्ष ठेवले जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। आजच्या या घटनेनंतर पुन्हा एकदा सतर्कता, वेळेवर केलेली कारवाई आणि सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील या धाडसी आणि यशस्वी मोहिमेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून सुरक्षा यंत्रणांच्या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, रायगड टुडे न्यूज।